हवामान विभागानं यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आणि शेतीसोबत अर्थार्जनाचा चांगला मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मत्स्य व्यवसायाच्याही आशा पल्लवित झाल्या। यंदा मत्स्य जिऱ्यांची मागणी अधिक असणार हे ओळखून पुण्याच्या मत्स्य बीज आणि संवर्धन केंद्रात तयारीला सुरुवात झाली। इथं 3 मत्स्य बीज केंद्रात मिळून 2 कोटी मत्स्य जिऱ्यांच्या निर्मितीचं लक्ष्य ठेवण्यात आलं। मत्स्यबीज उत्पादन केंद्राची प्रत्येकी 5 कोटी मत्स्यजिरे उत्पादन क्षमता आहे आणि यानुसार एकूण 15 कोटी मत्स्यजिरे विभागात उत्पादन होईल आणि त्यापासून जवळपास 200 लाख मत्स्यबीज हे निर्मितीचं लक्ष्य आहे। हे 200 लाख मत्स्यबीज आपण सर्व मत्स्यमार सहकारी संस्था आणि शेततलावधारक यांना वाटप करण्यासाठी आपण नियोजन केलेलं आहे। मत्स्य संगोपन करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी हे पाहूयात। ज्या शेतकऱ्यांना यंदा पहिल्यांदा मत्स्यपालन करायचं आहे त्यांनी तलाव खोदून घ्यावा। ज्यांच्याकडे जुना तलाव असेल त्यांनी पावसा अगोदर तलावाची स्वच्छता करावी, तो संपूर्ण कोरडा करून उन्हात चांगला वाळू द्यावा। तलावातील गवत आणि इतर वनस्पती काढून टाकाव्या। नांगराच्या मदतीने हा तलाव चांगला नांगरून घ्यावा आणि त्यावर पेपर अंथरून घ्यावा। जिल्हा मत्स्य विभागाकडे 30 जुलैपर्यंत मत्स्यजिऱ्यांच्या मागणीची नोंदणी करावी। मागील 2-3 वर्षाच्या दुष्काळ परिस्थितीत बघता प्रत्येक तलाव हे आटलेले आहेत आणि छोटे तलाव सुद्धा आटलेले आहेत। त्यामुळे अशा तलावात त्याची साफसफाई करणे, त्यातला काडी कचरा किंवा जे काही झाडे वगैरे असेल ते काढून टाकणे हे त्या संबंधित संस्थेने करायचं आहे। तसेच शेततलावधारकांनी त्यांचे तलावात जे आहे ते मातीचे तलाव जे असेल तर ते नांगरणी वगैरे करून तयार करायचे आहेत। त्याच्यात खत योजना वगैरे करून ठेवायची आहे। मत्स्य शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारही विविध योजना राबवत आहे। शेततळ्यातील पाण्यावर शेती आणि शेततळ्यात मत्स्य शेती असा दुहेरी फायदा यंदा शेतकऱ्यांना घेता येऊ शकतो, ज्यासाठी आत्तापासूनच नियोजन करणं गरजेचं आहे। चंद्रशेखर खोले, ABP माझा, कोल्हापूर।